पुढचं लेक्चर होणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या. नेक्स्ट लेक्चर होणार आहे प्रेझेंटी झाल्यानंतर बाकीचे ते दुसऱ्या लेक्चरला जॉईन करतो.
ठीक आहे, आवाज येते सगळ्यांना? येतोय सर. लास्ट लेक्चरला कुठपर्यंत झालं बघा आपलं जरा. आवाज येत नाहीये सर. स्टँड अलोन विंडो क्रिएट करायचे 2 मेथड बघितलेल्या. वस्त्रे आवाज येत नाहीये काय? दुसरं कोणतरी सांगा रे जरा. कुठं झालं लास्ट लेक्चरला काय? हा बोला. विंडो क्रिएट करायच्या 2 मेथड सांगितल्या होत्या सर. एक असोसिएशन आणि इनहेरिटन्स. हा म्हणजे फ्रेम तयार करायचं झालेलं आहे. ओके ठीक आहे. नाव नेक्स्ट पार्ट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर दिसते. ठीक आहे बघा. इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन हाउ व्हॉट आर द डिफरंट वेज टू क्रिएट द फ्रेम. फ्रेम तयार करण्याच्या 2 वेज आहेत. फ्रेम इज क्रिएटेड बाय 2 वेज. 2 प्रकारे फ्रेम तयार करू शकतो आपण. ठीक आहे. त्यातला पहिला वे जो आहे दॅट इज नथिंग बट बाय इनहेरिटन्स. ठीक आहे. अँड सेकंड वे आहे दॅट इज नथिंग बट बाय असोसिएशन. 2 प्रकारे तुम्ही फ्रेम तयार करू शकता. ठीक आहे. बाय इनहेरिटन्स म्हणजेच काय? वी आर गोइंग टू एक्सटेंड द फ्रेम प्रॉपर्टीज. जसं आपण एक्सटेंड ॲपलेट करत होतो त्याच पद्धतीने काय करणार ह्या ठिकाणी? एक्सटेंड्स फ्रेम करणार. ठीक आहे. अँड बाय असोसिएशन मीन्स व्हॉट? यू कॅन क्रिएट अ फ्रेम बाय डायरेक्टली क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ फ्रेम क्लास. फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट डायरेक्ट तयार करून तुम्ही फ्रेम तयार करू शकता. ठीक आहे. दोघांचे एक्झाम्पल झालेत का आपले रे? हो सर. हा ठीक आहे. नाव नेक्स्ट AWT कंट्रोल्स किंवा त्याला दुसरा एक नाव आहे AWT कॉम्पोनंट्स. AWT कंट्रोल्स म्हणा किंवा AWT कॉम्पोनंट्स. नाव बघा, जसे आपण फ्रेम तयार करतोय. ठीक आहे. नाव वेन फ्रेम इज क्रिएटेड. फ्रेम ही आपण कुठे कुठे इन्क्लूड करू? फ्रेम आपण कुठे कुठे इन्क्लूड करू शकतो रे? Your frame is either included in your applet or it can be created as a standalone window. ठीक आहे. 2 वेज आहेत. कुठले कुठलं? एक तर तुम्ही फ्रेम ॲपलेट मध्ये तयार करू शकता. मीन्स a frame can be created with the help of applet or within applet. applet मध्ये तुम्ही फ्रेम तयार करू शकता. किंवा दुसरा वे काय? a frame can be created as a stand alone window. stand alone window means what? Without applet. Without applet. ठीक आहे. मग अशी जी फ्रेम तयार केलेली आहे त्याच्यावरती कंट्रोल्स जे आता हे कंट्रोल जे आहेत किंवा कॉम्पोनंट्स जे आहेत that are nothing but these controls and components are used for creating a GUI. Used for creating a GUI. GUI तयार करण्यासाठी हे कंट्रोल्स किंवा कॉम्पोनंट्स तुमचे यूज केले जातील. ठीक आहे. मग जावामध्ये AWT कंट्रोल्स किंवा AWT कॉम्पोनंट्स हे तुमचे 7 कॉम्पोनंट्स आहेत. There are total 7 components in Java. 7 AWT components म्हणूया आपण. 7 AWT components in Java. Java मध्ये 7 AWT components आहेत. ठीक आहे. बघा त्यांची नावं. फर्स्ट लेबल. पहिला कॉम्पोनंट कुठला आहे तुमचा? लेबल. ठीक आहे. दुसरा कॉम्पोनंट आहे बटन. ओके. थर्ड कॉम्पोनंट is choice. Okay. Fourth component is list.
Okay. Fifth component is scroll bar. Okay. Sixth component is checkbox. And seventh component is a text component, where your text component is again having two types, किंवा there are two text component. त्या ठिकाणी दोन टाइपचे टेक्स्ट कंपोनेंट आहेत. फर्स्ट वन इज अ टेक्स्ट फील्ड, ओके, and second one is a text area. ओके. टेक्स्ट कंपोनेंटच्या अंडर तुम्हाला दोन गोष्टी आहेत, एक टेक्स्ट फील्ड आणि दुसरी तुमची टेक्स्ट एरिया. सो these are the 7 components that are included in your AWT in Java. AWT चे हे 7 कंपोनेंट्स आहेत जे जावा मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. ह्या प्रत्येक कंपोनेंटचं बघा, ह्या प्रत्येक कंपोनेंटचं आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. ह्या प्रत्येक कंपोनेंटचा आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. पहिला आहे कन्स्ट्रक्टर. पहिलं काय तुमचा कन्स्ट्रक्टर. सेकंड महत्वाची गोष्ट मेथड्स. ठीक आहे. अँड थर्ड दॅट इज युज्ड इन युअर थर्ड चॅप्टर. हे आपल्याला थर्ड चॅप्टर मध्ये यूज करायचंय. ठीक आहे. तिसरी जी गोष्ट आहे ते आपण थर्ड चॅप्टर मध्ये बघणार आहोत, दॅट इज इव्हेंट क्लास. ते कुठला आहे तुमचा इव्हेंट क्लास. ठीक आहे. सध्या आपण दोनच गोष्टी बघणार आहोत. त्या दोन गोष्टी म्हणजे कुठलं तुमचं, एक म्हणजे कन्स्ट्रक्टर आणि दुसरं म्हणजे काय तुमचं मेथड. ठीक आहे. प्रत्येकाच्या ह्या दोनच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, कन्स्ट्रक्टर आणि मेथड. ठीक आहे. नाव इन दॅट युअर फर्स्ट कंपोनेंट इज, बघा पहिला कंपोनेंट, कंपोनेंट 1 दॅट इज लेबल. ठीक आहे. आता लेबल बद्दल माहिती घेऊया. फ्रेम तर आपण बघितलं, फ्रेम तयार करायचे आपल्याला कळलं. ठीक आहे. AWT मध्ये किती कंपोनेंट आहेत, 7 कंपोनेंट आहेत. ठीक आहे. त्यातला पहिला कंपोनेंट कुठला तुमचा लेबल. ओके. नाव लेबल इज अ सिंपल कंपोनेंट इन जावा. इन जावा सगळ्यात सोपा कंपोनेंट हा तुमचा लेबल कंपोनेंट आहे. अँड दिस लेबल कंपोनेंट इज अ पॅसिव्ह कंपोनेंट. लेबल component is a passive component. Now passive component means it does not generate any event. It does not generate any event. तो कुठल्याही टाइपचा इव्हेंट जनरेट करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही लेबलला क्लिक करू शकत नाही. लेबलला तुम्ही काय करू शकत नाही, क्लिक करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे तुमच्या एखादा फॉर्म जर तुम्हाला दिला, जावाचा एखादा फॉर्म जर तुम्ही तयार करत असाल आणि त्याच्यावरती जर लेबल असेल, तर लेबल आर नथिंग बट दीज आर दी कंपोनेंट्स दॅट आर passive component. Means what? You cannot click on that component. Okay. Or you cannot generate any event on label. Label वरती कुठल्याही प्रकारचा इव्हेंट जनरेट होत नाही. ओके. अँड इन जावा लेबल इज अ स्ट्रिंग और टेक्स्ट म्हणा. Label is a text added to frame or applet. It is a text. It is a passive text. Label म्हणजेच काय? It is a passive text that is added to your frame or applet. Okay. Now, how to create then label? Label म्हणजे काय कळलं आपल्याला, काय सिंपल कंपोनेंट आहे. परत तो पॅसिव्ह कंपोनेंट आहे. पॅसिव्ह म्हणजेच काय, इट डज नॉट जनरेट एनी इव्हेंट.
ठीक आहे. अँड लेबल इज नथिंग बट टेक्स्ट that is added to frame or applet which does not generate any event. Okay, now how to create means constructors for your label. आता लेबलचे कन्स्ट्रक्टर बघा, लेबल किती प्रकारे तयार केलं जातं, लेबल किती प्रकारे तयार केलं जातं. ठीक आहे. फर्स्ट कन्स्ट्रक्टर आहे default constructor, means you can create a label without any name. You can create a label without any name. कुठल्याही नावाचा उपयोग न करता तुम्ही लेबल तयार करू शकता. ठीक आहे. सेकंड आहे लेबल विथ स्ट्रिंग टेक्स्ट. ठीक आहे. मीन्स लेबल कॅन बी क्रिएटेड विथ label can be created with some name. ठीक आहे. बघा here label, right? And third one, label can be created with text and alignment. लेबल कॅन बी क्रिएटेड विथ टेक्स्ट अँड अलाइनमेंट. ह्या 3 पद्धतीनं तुम्ही लेबल तयार करू शकता. ठीक आहे. जसं फ्रेम 2 प्रकारे तयार केली बघा आपण. फ्रेमचे 2 कन्स्ट्रक्टर होते. कुठले कुठले कन्स्ट्रक्टर होते आठवतंय का? फ्रेम आणि फ्रेम स्ट्रिंग टायटल. एक तुमचा डिफॉल्ट होता म्हणजे फ्रेम कॅन बी क्रिएटेड विदाउट एनी नेम, आणि दुसरं काय होतं, फ्रेम कॅन बी क्रिएटेड विथ नेम. तसं लेबल तयार करण्याच्या 3 गोष्टी आहेत, एक डिफॉल्ट, एक नेम आणि तिसरं आहे तुमचं अलाइनमेंट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ हा शब्द त्या ठिकाणी व्हेरिएबल वापरले. कुठलंही नोटबुक तुम्ही वापरला तर त्या ठिकाणी हाऊ इट इज अ अलाइनमेंट कॉन्स्टंट, त्या ठिकाणी तो अलाइनमेंट साठी व्हेरिएबल वापरले. ठीक आहे. लक्षात राहील. अँड हिअर बघा एक एक्झाम्पल घेऊया आपण लेबल कसं ऍड केलं जातं ते. ओके. इम्पोर्ट java.awt.star. ठीक आहे. क्लास आहे तुमचं लेबल डेमो. ठीक आहे. जर तुम्हाला फ्रेम तयार करताना असोसिएशन तयार करायचे असेल तर तुम्ही असोसिएशन तयार करू शकता. जर तुम्हाला फ्रेम इनहेरिटन्स न करायचे असेल तरी इनहेरिटन्स न सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला एक प्रोग्राम हा दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. ठीक आहे. मला लेबलचा जो प्रोग्राम आहे ऍडिंग लेबल टू युअर फ्रेम, दिस कॅन बी डन बाय 2 वेज. तुम्हाला दोन्ही पद्धतीने तयार करून दाखवतो. म्हणजेच काय, फ्रेम असोसिएशन तयार करून सुद्धा दाखवतो आणि फ्रेम इनहेरिटन्स सुद्धा तयार करून दाखवतो. ठीक आहे. सो first I am going to create the frame with inheritance. ठीक आहे. लेबल डेमो एक्सटेंड्स फ्रेम म्हणजे काय, ह्या ठिकाणी फ्रेम तयार करताना आपण इनहेरिटन्सचा यूज करतोय. बाय इनहेरिटन्स, फ्रेम्स कॅन बी क्रिएटेड बाय इनहेरिटन्स. ठीक आहे. बघा पहिल्यांदा फ्रेम काय आहे तुमचं पब्लिक लेबल डेमो. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर डिफाइन करतोय आपण. हिअर बघा इथं आता एक्सटेंड्स फ्रेम केलंय, त्यामुळे तुमचे जे मेथड्स आहेत ते तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. सेट टायटल, सेट टायटल काय, इथं नाव द्या तुमच्या प्रोग्रामचं जे नाव आहे ते तसं दिलं तरी चालतं, लेबल डेमो. ठीक आहे. सेट साइज काय 400 बाय 400. ओके. आणि सेट विजिबल 2. ह्या 3 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी
द्याव्या लागतात. ठीक आहे. आता हे जे आहे लेबल डेमो, ही फ्रेम तयार करताना एक्सटेंड्स फ्रेम केलं तर तुम्हाला सेट लेबल डेमो सेट टायटल तुम्हाला द्यावी लागेल. ठीक आहे, राईट. ते जर तुम्ही असोसिएशन करत असाल आणि फ्रेम तयार करताना जर तुम्ही दुसरा कन्स्ट्रक्टर यूज केला, देन देर इज नो यूज ऑफ दिस मेथड. त्या ठिकाणी ह्या मेथडची काही गरज नाहीये. ठीक आहे, चेक करा, बघा. पब्लिक स्टॅटिक void main string arguments. ठीक आहे, न्यू लेबल डेमो. ओके, चेक करा. जावा सी लेबल डेमो डॉट जावा. ओके, बघा आले का तुमचं फ्रेम. ही फ्रेम आले आणि त्याला वरती नाव पण आले, काय, लेबल डेमो. ओके, हिअर फ्रेम इज क्रिएटेड ॲज अ बाय इनहेरिटन्स वे. कुठल्या पद्धतीने तयार केली, बाय इनहेरिटन्स. ठीक आहे. नाव in this frame you can add your label. फर्स्ट कंपोनेंट कुठला आहे तुमच्या या ठिकाणी, लेबल. आणि लेबल तयार करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, लेबल विथ स्ट्रिंग अँड लेबल विथ अलाइनमेंट. लेबल विथ काय तुमचं, अलाइनमेंट. मग बघा पहिल्या पद्धतीने तयार करूया, सेट लेबल. आता सेट लेबल जर पहिल्या पद्धतीने करत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी लेबल दिसणार नाहीये. आपण ह्या पद्धतीने करूया. कुठलं, टेक्स्ट. लेबल यल इज इक्वल टू न्यू लेबल. ठीक आहे, आणि ब्रॅकेट मध्ये नाव देऊया काय, एंटर नेम. ठीक आहे, नाव. हे लेबल आपलं तयार झालं. त्या ठिकाणी काय केलं आपण, लेबल तयार झालं. ठीक आहे, बघा आता हे जे कंपोनेंट्स आहेत, हे कंपोनेंट ज्यावेळेस फ्रेमला ऍड केले जातात, ठीक आहे, कंपोनेंट्स आर ऍडेड टू फ्रेम बाय कॉलिंग मेथड. ठीक आहे, frames तुमचे components are added to the frame by calling a method that is a add method. तुम्हाला कुठली मेथड कॉल करावं लागते, ऍड मेथड. जर एखादं कंपोनेंट तुम्हाला फ्रेमला ऍड करायचं असेल तर ऍड मेथड यूज करायची. जर ते रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह मेथड यूज करायची. ठीक आहे, आणि सगळेच कंपोनेंट तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर रिमूव्ह ऑल नावाची मेथड आहे. ह्या 3 मेथड यूज केल्या जातात. ऑब्जेक्ट क्लासच्या मेथड्स आहेत. ठीक आहे, ऍड मेथड कंपोनेंट ऍड करण्यासाठी, रिमूव्ह मेथड पर्टिक्युलर कंपोनेंट रिमूव्ह करण्यासाठी, अँड रिमूव्ह ऑल दिस इज यूज्ड फॉर रिमूव्हिंग ऑल द कंपोनेंट्स दॅट आर ऍडेड टू फ्रेम. हे फ्रेमला ऍड केलेले कंपोनेंट रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जातात. ठीक आहे, मग इथे लेबल तयार केले, पण ते फ्रेमला ऍड करण्यासाठी तुम्हाला ऍड नावाची मेथड यूज करावी लागते. ऍड आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही जे लेबल तयार केले, काय तयार केले, यल, त्या ठिकाणी त्याचं नाव द्यायचं ऍड यल. ठीक आहे, संपलं. ह्या 2 लाईन मध्ये तुमचं एखाद लेबल तुमच्या फ्रेमला ऍड केलं जाईल. बघा, चेक करा, आलं का, एंटर नेम. आता ह्या एंटर नेमला तुम्ही काही क्लिक करू शकत नाही, बिकॉज दिस लेबल इज अ पॅसिव्ह लेबल. हे लेबल काय तुमचं, पॅसिव्ह लेबल आहे. ठीक आहे, असे तुम्ही नंबर ऑफ लेबल्स तयार करू शकता आणि ऍड करू शकता. नाव फक्त द्या, L1, L2, L3. ठीक आहे, एंटर नेम 1,
एंटर नेम 2, एंटर नेम 3. ठीक आहे, तिन्ही लेबल तुमच्याला ऍड होतील. चेक करा बघा. आता इथे तुम्हाला लेबल 3 दिसते बरोबर, बिकॉज हिअर ऑल द लेबल्स आर गेट ओव्हरराइड. एकमेकाला काय झाले ते तुमचे ते ओव्हरराइड झालेले आहेत. एकमेकाला काय झालेत, ओव्हरराइड झालेत. ठीक आहे, नाव दिस कॅन बी डन. बघा आता हे दिसताना तुम्हाला एकच लेबल दिसतंय, कुठलं तुमचं, एंटर नेम 3. ठीक आहे, एंटर नेम 3 एवढं एकच लेबल दिसतंय बरोबर. ठीक आहे, नाव इफ यू वॉन्ट टू ऍड बाउंड्रीज फॉर युअर कंपोनंट. बाउंड्रीज म्हणजे काय, तुम्हाला तुमचं कंपोनंट फ्रेम वरती कुठं ठेवायचं आहे. वेअर यू वॉन्ट टू ऍड युअर कंपोनंट्स ऑन टू युअर फ्रेम. बघा आता फ्रेम वरती दिसताना हे कंपोनंट तुम्हाला कुठं कुठं ह्या ठिकाणी दिसते. काय काम आहे रे, ठीक आहे, कुठं दिसतंय तुम्हाला ते, ह्या ठिकाणी दिसते. आता तुमचा ऍक्च्युअल फॉर्म कसा राहतो, एक कंपोनंट त्यानंतर त्याच्या पुढे बॉक्स दिला जातो बरोबर, पर्टिक्युलर पोझिशनला असतो, पर्टिक्युलर पोझिशनला असतो बरोबर. हे मध्येच कुठेतरी दिसायला लागले. ठीक आहे, मग जसे आपण एखादं हे ड्रॉ करतो, काय शेप्स, शेप्स कसं ड्रॉ करतो आपण, त्या प्रत्येकाचं पोझिशन ठरवतो आपण. एखादा समजा तुम्हाला सर्कल काढायचंय किंवा एखादं तुम्हाला काय रेक्टँगल काढायचा आहे, स्क्वेअर काढायचा आहे, तर स्क्वेअर काढताना, रेक्टँगल काढताना तुम्हाला काय द्यावं लागतं, त्या ठिकाणी पोझिशन द्यावी लागते, कुठं काढायचं आहे, कुठं काढायचं आहे. ठीक आहे, सेम त्या पद्धतीनं जर तुम्हाला लेबल ची पोझिशन किंवा एखाद्या कंपोनंटची पोझिशन जर ठरवायची असेल, एखाद्या कंपोनंटची पोझिशन जर ठरवायची असेल, देन इट कॅन बी गिवन बाय द मेथड. इथं लिहितो कंपोनंट पोझिशन कॅन बी डिफाइंड बाय मेथड. दॅट मेथड इज नथिंग बट सेट बाउंड्स. कुठली मेथड यूज केली जाते, सेट बाउंड्स. बाउंड्स स्टँड्स फॉर बाउंड्रीज, बाउंड्स स्टँड्स फॉर बाउंड्रीज म्हणजे एखाद्या कंपोनंटच्या बाउंड्री आपल्याला ठरवायचे, एखाद्या कंपोनंटच्या बाउंड्रीज आपल्याला काय करायचे, ठरवायचे आहेत. ठीक आहे, मग ते ठरवण्यासाठी तुम्हाला कुठली मेथड यूज करतोय आपण, सेट बाउंड्स. ठीक आहे, आता सेट बाउंड्स यूज कशी करायची बघा. ठीक आहे, तुम्ही जावा मधला कुठलाही प्रोग्राम लिहा, जावा मधला कुठलाही प्रोग्राम लिहा, बाय डिफॉल्ट लेआउट हे तुमचं फ्लो लेआउट राहतं. बाय डिफॉल्ट लेआउट काय राहतं तुमचं, फ्लो लेआउट. ठीक आहे, त्यामुळं ते पहिल्यांदा नल करायचं, सेट लेआउट नल. नल म्हणजे काय, जे बाय डिफॉल्ट लेआउट असतं फ्लो लेआउट, तुम्हाला 4 ते 5 लेआउट शिकायचे आहेत. फ्लो लेआउट, बॉर्डर लेआउट, ग्रिड लेआउट. ठीक आहे, अजून कुठले 2 आहेत त्यात, कुठले आहेत, फ्लो लेआउट, ग्रिड लेआउट, बॉर्डर लेआउट, कार्ड लेआउट आणि ग्रिड बॅग लेआउट. ठीक आहे, ह्याच्यापैकी तुम्हाला जे आहे ते फ्लो लेआउट जो आपण म्हणतो, फ्लो लेआउट इज बाय डिफॉल्ट ऍडेड टू एव्हरी फ्रेम ऑर ऍपलेट. ऍपलेटला आणि फ्रेमला ते बाय डिफॉल्ट ऍड झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं पहिल्यांदा ते लेआउट काय करायचं, नल करायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या बाउंड्री ठरवू शकता. एल डॉट सेट बाउंड्स.
ठीक आहे. समजा पहिला लेबल मला 10 10 80 नाही 120 30. ठीक आहे. बघा आता ह्या ज्या व्हॅल्यू दिलेत त्या कशा डिफाईन केल्या जातात बघा, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आपलं लेबल 1 काय आहे तुमचं? एंटर नेम. लेबल 1 काय आहे? एंटर नेम. ते कुठे ऍड करायला सांगितलंय? एल डॉट सेट बाउंड्स 10 10 120 आणि 30. आता ह्यातलं 10 आणि 10 म्हणजे हा तुमचा एक्स आणि वाय ऍक्सिस झाला. हा काय झाला तुमचा? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. म्हणजे तुमचं इथून 10 आणि इथून 10 हा जो पॉइंट येणार आहे कुठला? हा पॉइंट तुमचा दिस पॉइंट. ठीक आहे. तिथून तुमचं लेबल चालू होईल. तिथून तुमचं लेबल चालू होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर 120 इट इज द विड्थ. म्हणजेच काय? इथून 120 आणि 30 हे तुमचं हाईट आहे. म्हणजे असा ही त्याची काय झाली त्या ठिकाणी बाउंड्री झाली. हे तुमचं 120 झालं. इथलं तुमचं काय झालं? हे 120 आणि हे काय झालं तुमचं ह्या ठिकाणी 30. ठीक आहे. ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं लेबल ऍड झालेलं दिसेल. ठीक आहे. तसंच तुम्हाला दुसरं लेबल करायचं असेल तर त्याच्या खाली दुसरं लेबल करू शकता. मग त्याच्या बाउंड्री सेट करा. काय करणार तिथं? एल डॉट सेट बाउंड्स केलं. त्याच पद्धतीने L1 डॉट सेट बाउंड्स करा. 10 10 120 30 केलं. इथे 40 करा. ठीक आहे. तसंच तुम्ही थर्ड साठी करू शकता 80. तसंच तुम्ही फोर्थ साठी करू शकता 120. ठीक आहे. L3 L2 L1. बघा ह्या ठिकाणी फक्त आपण वाय ऍक्सेस वाढवलाय. पहिल्यांदा वाय ऍक्सेस किती होता? 10. आता वाय ऍक्सेस किती केला आपण? 40. ठीक आहे. त्यानंतर वाय ऍक्सेस किती केला? 80. त्यानंतर वाय ऍक्सेस किती केला? 120. म्हणजे हे जे येणार आहे तुमचं एंटर नेम, नेम 1, नेम 2, नेम 3 हे तुमचे सगळे एका खाली एक दिसतील. ठीक आहे. चेक करा बघा. आले का बघा? सगळ्यांना दिसते का रे? एंटर नेम 1, नेम 2, नेम 3. ठीक आहे. लक्षात राहील. थोडस वाढवूया आपण. ट्वेंटी 20. आलं का? बघा इथे एंटर नेम दिसेल वरती आता तुम्हाला. एंटर नेम 1, एंटर नेम 2, एंटर नेम 3 दिसते का तुम्हाला? दिसते का रे? हो सर. ठीक Yes, sir. आहे. ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? लेबल तयार करू शकता. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन क्रिएट अ लेबल अँड यू कॅन ऍड टू युअर फ्रेम. तुमच्या फ्रेमला ह्या पद्धतीने काय केले जातील? ते ऍड केले जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा लेबल मध्ये तिसरा कन्स्ट्रक्टर जो आहे कुठला तुमचा? थर्ड कन्स्ट्रक्टर. त्याच्यामध्ये काय म्हणतोय आपण? स्ट्रिंग टेक्स्ट इंटीजर अलाइनमेंट. अलाइनमेंट here alignment stands for whether you want to keep it as a left side, center or right side. हे तुम्ही 3 पद्धतीने देऊ शकता. लेबल तुम्ही 3 पद्धतीने सेट करू शकता. लेफ्टला ठेवायचंय, राईटला ठेवायचंय का सेंटरला ठेवायचंय. ठीक आहे. पण ते ठेवताना तुम्हाला जो एरिया प्रोव्हाइड केलाय त्या एरियामध्ये तुम्हाला ते ठरवायचं आहे. ठीक आहे. बघा इथे तुम्हाला 3 कन्स्ट्रक्टरचे हे दिसतील. 3 व्हॅल्यू दिसतील त्या कन्स्ट्रक्टरच्या. काय? लेबल डॉट लेफ्ट,
लेबल डॉट राईट आणि लेबल डॉट सेंटर. म्हणजे काय, हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं लेबल हे फक्त लेफ्टला ठेवायचंय का ते सेंटरला ठेवायचंय का ते तुम्हाला राईटला ठेवायचंय, ते कशावरनं ठरतं तुमच्या विथ द हेल्प ऑफ अलाइनमेंट. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सेट करून दाखवतो. हे तुमचं 180 आहे. ठीक आहे. लेबल आणि इथं मी लिहितोय लेबल डॉट लेफ्ट, लेबल डॉट लेफ्ट. ठीक आहे. हे जे व्हॅल्यूज आहेत लेफ्ट, राईट आणि सेंटर, ऑल दीज आर दी कॉन्स्टंट्स डिफाइंड बाय युअर लेबल क्लास. लेबल क्लासनं डिफाईन केलेले हे तिन्ही पण काय आहेत तुमचे कॉन्स्टंट्स आहेत. अँड दीज आर दी स्टॅटिक कॉन्स्टंट्स. हे काय तुमच्या ह्या ठिकाणी स्टॅटिक कॉन्स्टंट्स आहेत. त्यामुळं ते यूज करताना तुम्हाला लेबल क्लासचा यूज करावा लागतो किंवा लेबल क्लासचं नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं. ठीक आहे. लक्षात राहील. त्यामुळे लिहिताना कसं लिहिलं, लेबल डॉट लेफ्ट, लेबल डॉट राईट, लेबल डॉट सेंटर. राईट. बघा आता लेबल डॉट काय लिहिलं आपण लेफ्ट, त्याचं आउटपुट बघूया आपण. ठीक आहे. जे तुम्हाला ते लेबल व्यवस्थित दिसेल फ्रेमवरती. ठीक आहे. एंटर नेम आले. राईट. आता बघा ही लेफ्टला आहे का सेंटरला आहे का राईटला आहे ते आपल्याला काही कळत नाहीये. ठीक आहे. आपण अजून एक गोष्ट करूया. एल डॉट सेट कलर कलर डॉट रेड. बर. ठीक आहे. आपण राईट करून बघूया. आता बघा राईट आउटपुट मध्ये काय फरक पडते आपण बघूया. आलं का, राईटला आलं. म्हणजे पहिल्यांदा तुमचं ह्या साईडला होतं ते आता कुठं आलं राईट साईडला. तो जो पर्टिक्युलर एरिया दिलाय त्या एरियामध्येच तो राईटला येतो. राईटला म्हणजे तो काय फ्रेमच्या राईटला आलेला नाही, ह्या साईडला आलेला नाही येतो. तुम्ही एरिया काय दिलाय 20, 40, 180 आणि 30. हा जो एरिया दिलेला आहे म्हणजे इथून इथपर्यंत 180 आहे आणि त्या बॉक्समध्ये तो राईटला येतो. त्या बॉक्समध्ये काय झालं तो राईटला. आता समजा मी इथं सेंटर म्हटलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय सेंटर. बघा आता सेंटरला म्हटल्यावर तो लेफ्टला पण नसणार आहे आणि राईटला पण नसणार आहे, तो मध्येच कुठेतरी असेल. हा लेफ्टला मोकळा सोडला, राईटला मोकळा झाला आणि तो मध्येच काय झाला तुमचा सेंटर झाला. लक्षात राहील. ह्या पद्धतीनं तुम्ही एखाद्या लेबलची अलाइनमेंट सुद्धा ठरवू शकता. यू कॅन सेट अलाइनमेंट ऑल्सो फॉर दॅट लेबल. ठीक आहे. लक्षात राहील. अलाइनमेंट दिली म्हणजेच काय करतो आपण, दिलेल्या एरियामध्ये तो तुम्हाला कुठं ठेवायचा आहे. दिलेल्या एरियामध्ये बघा ह्या ठिकाणी आपण हाय ज्या व्हॅल्यू दिलेत कुठल्या 20, 40. राईट. हा इथला पॉइंट तुमचा 20, 40 राहील. तिथून इथपर्यंत व्हॅल्यू जी राहणार आहे तुमची ती किती झाली 180.
ठीक आहे, ही व्हॅल्यू 180. ह्या 180 मध्ये तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, लेफ्टला ठेवायचा आहे, राईटला ठेवायचा आहे का सेंटरला ठेवायचा आहे, ते कशावरून ठरवलं जातं तुमच्या, इट इज डिसाइडेड बाय अलाइनमेंट. ते कशाने ठरवलं जाईल, अलाइनमेंटनं. ठीक आहे, लक्षात राहील. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का प्रोग्राम मध्ये, विचारा रे. प्रोग्राम मध्ये काय डाऊट आहे का कुणाला? सर हा बोला. सर ते बाउंडिंगचं एकदा रिपीट सांगा ना सर. कुठलं? पॉइंट घेतलेले आपण, पॉइंट तुम्ही कशा अलॉट होते सांगितलं होतं सर. हे पॉइंट 20 आणि 40 जे आहे, हा 20 म्हणजे एक्स ऍक्सिस, 40 म्हणजे वाय ऍक्सिस, म्हणजेच काय, एक्स कडून 20 तिकडे आणि वाय कडून 40. हा पॉइंट तुमचा कुठला झाला, इथं पॉइंट आला तो. ठीक आहे, म्हणजे हिथून इथपर्यंत 20 आलं आणि हिथून इथपर्यंत किती आलं तुमचं, ते 40 आलं. हा पॉइंट म्हणजेच कुठला झाला, सुरुवात झाली त्याची. ही काय झाली, सुरुवात. ठीक आहे, त्यानंतर 180 इट इज द विड्थ. 180 म्हणजे काय, विड्थ. म्हणजेच काय झालं, इथून इथपर्यंत, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस न जो पॉइंट येणार आहे तिथून 180 ही तुमची विड्थ झाली. आणि 30 जे आहे दॅट इज नथिंग बट दी हाईट. जे तुम्ही सर्कलला वापरलं, जे तुम्ही रेक्टँगलला वापरलं, जे तुम्ही स्क्वेअरला वापरलं, जे तुम्ही ओव्हल ड्रॉ करताना वापरलं, आहे तसे पॉइंट ह्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. फक्त ते त्या ठिकाणी शेप ड्रॉ करण्यासाठी वापरतोय, ह्या ठिकाणी आपण लेबल किंवा तुमच्या कॉम्पोनंटच्या बाउंड्री ठरवण्यासाठी वापरतोय. त्याच्यामध्ये बाकी काहीही फरक नाही, आहे तसं आहे. ठीक आहे, अजून कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? अजून कोणाला काय डाऊट आहे का? आता बघा, सेट लेआउट नल म्हणजे बाय डिफॉल्ट लेआउट हा फ्लो लेआउट असतो, तो काढून टाकण्यासाठी आपण ती लाईन लिहिलेली आहे. ते काढून टाकण्यासाठी आपण ती लाईन लिहिलेली आहे. कुठलं? सेट लेआउट नल. ओके, त्यानंतर लेबल तयार केलंय, त्या लेबलच्या बाउंड्रीज ठरवल्या आणि ते लेबल ऍड केलं. ठीक आहे, ह्या 3 लाईन मध्ये तुमचं लेबल त्या ठिकाणी फ्रेमला ऍड केलं जाईल. ठीक आहे, इन दिस वे यू कॅन ऍड लेबल टू युअर फ्रेम. ओके, लक्षात राहील. आणि हे त्याचे 3 कन्स्ट्रक्टर्स. नाव जसे हे त्याचे 3 कन्स्ट्रक्टर्स आहेत, इट हॅव सम मेथड्स ऑल्सो. मेथड्स ऑफ लेबल क्लास. बघा, प्रत्येक कॉम्पोनंटचा आपल्याला कन्स्ट्रक्टर आणि मेथड ह्या पार्टच पाहिजेत. कॉम्पोनंटच्या कन्स्ट्रक्टर आणि मेथड्स ह्या तुम्हाला पार्टच पाहिजेत, कसल्याही परिस्थितीत पार्ट पाहिजे. ठीक आहे, आता त्याच्या मेथड कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिली मेथड आहे सेट टेक्स्ट, दुसरी मेथड आहे गेट टेक्स्ट. ठीक आहे, सेट टेक्स्ट आणि दुसरी मेथड आहे गेट टेक्स्ट. काय असेल रे सेट टेक्स्ट गेट टेक्स्ट? जर तुम्हाला तुमच्या लेबलचं नाव चेंज करायचं असेल किंवा लेबलला जर नाव द्यायचं असेल तर तुम्ही ते देताना म्हणू शकता सेट टेक्स्ट. इफ यू वॉन्ट टू अप्लाय और इफ यू वॉन्ट टू चेंज नेम ऑफ लेबल, जर तुम्हाला लेबलचं नाव चेंज करायचं असेल, ठीक आहे, तर तुम्ही ते चेंज करू शकता. किंवा डिफॉल्ट लेबलला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तरीही तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल, आता पहिलं नाव काय आहे इथं, एंटर नेम. पहिलं नाव काय आहे, एंटर नेम. ते जर मला चेंज करायचंय एल डॉट सेट टेक्स्ट, त्या ठिकाणी नवीन काय देणार, एंटर युअर नेम. ठीक आहे, बघा पहिलं नाव तुम्हाला इथे दिसतंय, काय लिहिलंय, एंटर नेम. आता प्रोग्राम परत एकदा रन करा, ते तुम्हाला नाव चेंज झालेलं दिसेल. काय आलं, एंटर युअर नेम.
एंटर युअर नेम. ठीक आहे, म्हणजे दिलेलं नाव काहीतरी आहे आणि ते चेंज करून तुम्हाला दुसरं द्यायचं आहे तरी ते देऊ शकता. किंवा समजा तुमचा लेबल हा डिफॉल्ट लेबल आहे, तुमचा लेबल काय आहे त्या ठिकाणी डिफॉल्ट, तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नाव देता येतं. फक्त मेथड कुठली कॉल करायची, सेट टेक्स्ट. बघा चेक करा, पहिल्यांदा त्या लेबलला कुठलंही नाव नाहीये, नंतर आपण नाव सेट केलेलं आहे. काय नाव सेट केलं, एंटर युअर नेम. ठीक आहे, आणि ते त्या ठिकाणी ऍड केलेलं, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ते ऍड झालेलं दिसेल. ठीक आहे, लक्षात राहील. आणि गेट टेक्स्टनं काय होईल सांगा रे एक जण कोणतरी, गेट टेक्स्टनं काय होईल, गेट टेक्स्ट सर लेबलचं नेम मिळेल आपल्याला. आपल्याला काय नाव आहे, त्या लेबलला काय नाव आहे ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कुठली मेथड वापरली जाते, गेट टेक्स्ट. सेट टेक्स्ट नवीन नाव द्यायला, गेट टेक्स्ट दिलेलं नाव कुठलं आहे ते माहिती करून घ्यायचं असेल तर गेट टेक्स्ट यूज केलं जातं. ठीक आहे, तसंच दुसऱ्या दोन मेथड्स आहेत, दॅट इज सेट अलाइनमेंट आणि दुसरी आहे ती गेट अलाइनमेंट. म्हणजे नवीन अलाइनमेंट सेट करायची असेल तर आणि अलाइनमेंट कुठली आहे ते जर माहिती करून घ्यायची असेल तर ह्या दोन गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता, सेट अलाइनमेंट आणि गेट अलाइनमेंट. ठीक आहे, बघा सेट अलाइनमेंट, गेट अलाइनमेंट. ठीक आहे, सो in this way you can set text and set alignment for your label. तसंच get text and get alignment. ठीक आहे, these are the 4 methods of your label class. किती कन्स्ट्रक्टर झाले, 3 कन्स्ट्रक्टर. किती मेथड झाल्या तुमच्या, 4 मेथड. ठीक आहे, आणि लेबल हा तुमचा पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे, लेबल हा तुमचा पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता बघा रिमूव्ह मेथड तुम्हाला यूज करायची असेल ती सुद्धा यूज करू शकता. चेक करूया आपण, बघूया. डॉट स्लिप होय, बघा आता इथं नाव ऍड केलेलं आहे आपण. ठीक आहे, राईट. आता ह्याच्यानंतर जर तुम्ही रिमूव्ह मेथड कॉल करत असाल, रिमूव्ह यल म्हणजे काय, त्या ठिकाणी ऍड म्हणजे आपण यल ऍड केलं म्हणजे लेबल ऍड केलं, आणि रिमूव्हल म्हणजे काय, ते ऍड केलेलं लेबल तुम्ही काढू शकता. ठीक आहे, बघा चेक करा, हा गेलं का, 5 सेकंदांना ऑटोमॅटिक गेलं ते. किंवा इथं आपण 1000 देऊया, 5000 देऊया, चला. हा 5 सेकंद. आता हे नाव आहे तुमचं, ते ऑटोमॅटिक तुमचं रिमूव्ह केलं जाईल. गेलं, दिसलं का सगळ्यांना रे? येस सर. ठीक आहे, मग हे ऍड करण्यासाठी ऍड यल आणि रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्ह यल. पण तुमच्या फ्रेम मध्ये जर एकापेक्षा जास्त कॉम्पोनंट्स असतील आणि सगळे कॉम्पोनंट तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर कुठली मेथड वापरली जाते,
रिमूव्ह ऑल नावाची. लक्षात राहील. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन ऍड components to your frame and you can remove components from frame also. ठीक आहे. राईट. लक्षात राहील का? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कोणाला? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का प्रोग्राम मध्ये? असेल तर सांगा लगेच. कुठली लाईन समजली नाही वगैरे. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पद्धतीने करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पद्धतीने करायच्या आहेत. काही चेंज होणार नाही. हिथून हिथपर्यंत प्रोग्राम तुमचा सेम राहणार. एवढ्या लाईन्स तुम्हाला प्रत्येक प्रोग्राम मध्ये रिपीट करायचे आहेत. थर्ड चॅप्टर पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करायच्या आहेत. चेंज काय होणार आहे? तुमचे कॉम्पोनंट, त्या कॉम्पोनंटला ऍड करायचा आणि कॉम्पोनंटला बाउंड्रीज सेट करायच्या. ह्या 3 गोष्टी फक्त तुमच्या चेंज होतील. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या आहे तशा राहणार आहेत. ठीक आहे. लक्षात राहील. कोणाला काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? येस नो काहीतरी सांगा. नो सर. समजले सगळ्यांना? ठीक आहे. हे झालं. आता ह्या ठिकाणी फ्रेम जी आपण तयार केली ती कुठल्या पद्धतीने तयार केली रे? फ्रेम तयार करताना कुठल्या पद्धतीने तयार केली आपण? इनहेरिटन्स. बरोबर आहे. आता सेम आपण बाय असोसिएशन सुद्धा करू शकतो. बघा 1-2 मिनिटात तुम्हाला प्रोग्राम दाखवतो कसा होतं ते. लेबल डेमो 1. आता एक्सटेंड्स फ्रेम मी काढून टाकतो. एक्सटेंड्स फ्रेम काय केलं त्या ठिकाणी आपण काढून टाकलं. ठीक आहे. आता फ्रेम तयार करायची आहे ती तुम्हाला एकतर कन्स्ट्रक्टर मध्ये तयार करा किंवा मेन मेथड मध्ये तयार करा. ठीक आहे. आपण कन्स्ट्रक्टर मध्ये तयार करूया. फ्रेम एफ इज इक्वल टू न्यू फ्रेम. ठीक आहे. काय तर फ्रेमला नाव देऊया लेबल डेमो 1. ठीक आहे. कन्स्ट्रक्टरचं नाव चेंज होईल लेबल डेमो 1. ठीक आहे. बघा आता फ्रेम बाय असोसिएशन तयार केली म्हणजे फ्रेमचा ऑब्जेक्ट आपण ह्या ठिकाणी तयार केलाय. तो ऑब्जेक्ट तुम्हाला यूज करावा लागतो. एफ डॉट सेट टायटल, एफ डॉट सेट साइज, एफ डॉट सेट विजिबल आणि एफ डॉट ऍड एल. तसंच काय होईल तुमचं एफ डॉट रिमूव्ह एल. काय वाढलं रे नुसतं ह्यात? काय वाढलं नुसतं? ऑब्जेक्ट. फक्त एक ऑब्जेक्ट वाढला. बाकी तुमचा आहे तसंच कोड आहे. त्यात काय चेंज केला का आपण? बघा जावा सी लेबल डेमो 1 डॉट जावा. हा सेट टायटल आपण परत केलंय ना. सेट टायटल आपण काढून टाकू कारण फ्रेमला नाव आपण ऑलरेडी ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. बघा जावा सी लेबल डेमो 1.
लेबल डेमो 1 रन होताना तुमचा लेबल डेमो रन होत आहे. ठीक आहे. क्लासचं नाव, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि इथं तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल करताना किंवा ऑब्जेक्ट तयार करताना. ठीक आहे, आलं का? लेबल डेमो 1 तेच तुम्ही सेट टायटल इथं करण्याच्या ऐवजी वरती सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, लेबल डेमो 1 फक्त काय असोसिएशन तयार केली त्यामुळे फ्रेमचा ऑब्जेक्ट तुमचा इथं तयार झाला आणि त्या ऑब्जेक्टनं आपल्याला मेथड कॉल करावं लागतात. सेट साईज, सेट विजिबल, सेट लेआउट आणि कुठली एफ डॉट ऍड आणि एफ डॉट रिमूव्ह. ठीक आहे, लक्षात राहील. रिमूव्ह पण होते बघा. एवढाच फरक राहतो. असोसिएशन आणि इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला फक्त एवढाच डिफरन्स बघायला मिळेल. असोसिएशन मध्ये फ्रेमचा ऑब्जेक्ट तयार केला जातो मेन मेथड मध्ये किंवा कन्स्ट्रक्टर मध्ये आणि त्या ऑब्जेक्टनं सगळ्या मेथड कॉल कराव्या लागतात. आणि इनहेरिटन्स मध्ये काय, इनहेरिटन्स मध्ये आपण एक्सटेंड्स फ्रेम करतोय त्यामुळे कुठेही ऑब्जेक्टची गरज लागत नाही. लक्षात राहील. दोन्ही मधला डिफरन्स समजलाय का? येस सर. का इथं फ्रेमचा फक्त ऑब्जेक्ट एफ तयार केलाय त्यामुळे एफ डॉट सेट साईज, एफ डॉट सेट विजिबल, एफ डॉट सेट लेआउट, एफ डॉट ऍड, एफ डॉट रिमूव्ह. ठीक आहे, त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. अदरवाईज मेक इट ॲज अ एक्सटेंड्स फ्रेम आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट द्या. आता आपण सगळे प्रोग्राम ह्या पद्धतीने करणार आहोत बाय युजिंग इनहेरिटन्स. पण तुम्हाला माहिती असावं असोसिएशन सुद्धा तुम्ही फ्रेम तयार करून त्याला कॉम्पोनंट ऍड करू शकता. त्यामुळे तुम्हाला पहिलं एक्झाम्पल हे दोन्ही पद्धतीनं करून दिलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दोन्ही पद्धतीनं करून दिलेलं आहे. लक्षात राहील. ठीक आहे, कोणाला काय डाऊट असतील तर विचारा. नसेल प्रेझेंट घेतो, कोणीही लॉग आउट करू नका. ठीक आहे. 1 2 3 4 absent. Five, 6, 7, 8, 9, 10 absent. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 absent. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. 7, 8, 9, 30, 31, 32 absent. सर 25 प्रेझेंट आहे सर. 25 absent दिले काय मग? कुठं हो गेला मध्येच? नाही सर, इथेच होतं की, तुम्ही चुकून लिहिलंय. असं आहे काय? बरोबर, ठीक आहे. 25, 26 absent, 27, 28, 29, 30, 31, 32 absent, 33, 34, 35, 36, 37, 38 absent, 39, 40, 41 absent, 42, 43, 44 absent, 5, 6, 7, 8, 9, 50, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 58, 59, 60 absent, 162, 63, 64, 65, 6, 67, 68 absent, 69, 70, 71, 72, 70 to 72, 23, 74. महाडिक तुझा रोल नंबर किती आहे? 72 आहे सर. अरे मग सांगायचा कधी 71. ते नाव चेंज करून घे. तसं का ठेवलंय ते? नाही 72 सर, टाकून चुकून घे. दुसऱ्या ईमेल वरून लॉग इन झालोय सर. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे.
कोणाला काही शंका नसतील तर लॉग आउट केलं तरी चालेल. हॅलो सर. हा बोला की. सर 17 प्रेझेंट आहे नेटवर्क